नमस्कार. भारतात पाऊस म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतो? फक्त आकाशातून पडणारं पाणी? नाही. त्यापेक्षा खूप काही जास्त आहे. आपल्यासाठी पाऊस म्हणजे आपली शेती, आपली अर्थव्यवस्था, खरं तर आपलं संपूर्ण आयुष्यच आहे. चला तर मग आज आपण याच भारतीय मान्सूनला, आपल्या या जीवनरेषेला जरा जवळून ओळखूया. हो, हे वाक्य अगदी खरंय. मान्सूनला आपण भारताच्या गोष्टीतलं एक मुख्य पात्रच म्हणू शकतो. तर आज आपण हेच समजून घेणार आहोत की हा मान्सून म्हणजे नेमकं काय आहे, तो तयार कसा होतो आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर त्याचा इतका मोठा प्रभाव का पडतो. बरं, मग सुरुवात अगदी मुळापासून करूया. पहिला आणि सगळ्यात सोपा प्रश्न. मान्सून या शब्दाचा नेमका अर्थ तरी काय आहे? गंमत म्हणजे मॉन्सून हा शब्द अरबी भाषेतल्या मौसिम या शब्दावरून आला आहे. आणि मौसिमचा अर्थ काय माहितीये? फक्त ऋतू किंवा हंगाम. म्हणजे बघा, मॉन्सून म्हणजे फक्त पाऊस नाहीये, तर ते असे हंगामी वारे आहेत जे दरवर्षी ठराविक वेळी आपली दिशा पूर्णपणे बदलतात. आणि हेच वारे आपल्यासोबत भरपूर पाऊस घेऊन येतात. मग पुढचा प्रश्न येतो की ही वाऱ्यांची दिशा नेमकी बदलते तरी का? या सगळ्या पावसामागे नक्की कोणती शक्ती आहे? चला, या मॉन्सूनच्या इंजिनमागे काम करणाऱ्या 4 मुख्य गोष्टी कोणत्या आहेत ते पाहूया. तर भारतीय मान्सूनला घडवणारी ही 4 मुख्य वैज्ञानिक कारणं आहेत. पहिलं, जमीन आणि समुद्राच्या तापमानातला फरक. दुसरं, इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन, ज्याला आपण सोप्या भाषेत ITCZ म्हणू. तिसरं, कोरिओलिस इफेक्ट. आणि चौथं म्हणजे हिमालयाचा प्रचंड अडथळा. चला, एक एक करून हे सगळं समजून घेऊया. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे तापमानातला फरक. विचार करा, उन्हाळ्यात भारताची जमीन समुद्राच्या पाण्यापेक्षा खूप लवकर आणि खूप जास्त तापते. ही तापलेली जमीन हवेत एक कमी दाबाचा पट्टा तयार करते, जो एका मोठ्या व्हॅक्यूम क्लीनरसारखा समुद्रावरची सगळी दमट हवा स्वतःकडे खेचून घेतो. दुसरा घटक आहे ITCZ. कल्पना करा की पृथ्वीच्या कमरेभोवती म्हणजे विषुववृत्ताजवळ एक गरम, कमी दाबाच्या हवेचा पट्टा आहे. उन्हाळ्यात हा संपूर्ण पट्टा उत्तरेकडे सरकतो आणि बरोबर भारतावर येऊन थांबतो. यामुळे समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांना आणखी जोर मिळतो आणि पावसासाठी एकदम परफेक्ट परिस्थिती तयार होते. आता एक मस्त गोष्ट. आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरते, बरोबर? ह्या फिरण्यामुळे एक शक्ती तयार होते, जिला म्हणतात कोरिओलिस इफेक्ट. ही शक्ती समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांना सरळ येऊ देत नाही, तर त्यांना वाकवते. आणि त्यामुळेच हे वारे भारताकडे नैऋत्यकडून येतात. म्हणूनच तर आपण त्याला नैऋत्य मान्सून म्हणतो. आणि आता शेवटचा, पण सगळ्यात महत्त्वाचा टप्पा. हे बाष्पाने भरलेले वारे जेव्हा उत्तरेकडे प्रवास करतात, तेव्हा त्यांच्यासमोर एक मोठी भिंत उभी राहते. ती म्हणजे हिमालयाची पर्वतरांग. हिमालय अशा वाऱ्यांना अडवतो आणि वर ढकलतो. आणि जसजशी ही गरम, दमट हवा वर जाते, तशी ती थंड होते. मग काय, त्या हवेतलं सगळं बाष्प पाण्यात बदलतं आणि पाऊस म्हणून संपूर्ण भारतावर कोसळतं. जणू काही हिमालय ढगांमधलं पाणी पिळूनच काढतो. तर एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की भारतात फक्त एक नाही, तर 2 मॉन्सूनचे ऋतू असतात. हो, खरंय, ही आहे 2 पावसाळ्यांची कहाणी. चला बघूया. तर पहिला आहे द मेन इव्हेंट, म्हणजे नैऋत्य मान्सून. हा जून ते सप्टेंबरपर्यंत असतो आणि जवळजवळ संपूर्ण देशाला भिजवतो. आणि मग येतो ईशान्य मान्सून, जो ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत असतो. याला परतीचा मान्सून असंही म्हणतात, कारण हे वारे परत फिरताना येतात. आणि याचा मुख्य परिणाम तामिळनाडूसारख्या दक्षिणेकडच्या राज्यांवर होतो. आणि याचं महत्त्व किती आहे हे समजण्यासाठी हा आकडा बघा. आपल्या देशात वर्षभरात जेवढा पाऊस पडतो, त्यापैकी तब्बल 75% पाऊस फक्त आणि फक्त या नैऋत्य मान्सूनमुळे मिळतो. 75%! या एका गोष्टीवरूनच आपल्याला सगळं काही कळतं. आणि म्हणूनच इतक्या प्रचंड महत्त्वामुळे मान्सून फक्त एक हवामानाचा प्रकार राहत नाही, तर तो भारताची आर्थिक जीवनरेखा बनतो. हा पाऊस आपलं नशीब घडवूही शकतो आणि बिघडवूही शकतो. जेव्हा मॉन्सून चांगला असतो, म्हणजे वेळेवर येतो आणि योग्य प्रमाणात बरसतो, तेव्हा सगळीकडे आनंदी आनंद असतो. पिकांचं उत्पादन वाढतं, त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढतं. त्याचा चांगला परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो. आणि हो, आपली धरणं आणि तलाव काठोकाठ भरतात. पण जेव्हा मान्सून फसतो, म्हणजे पाऊस खूप कमी पडतो किंवा खूप जास्त पडतो, तेव्हा सगळं चित्र उलटं होतं.
एकीकडे दुष्काळ पडतो तर दुसरीकडे महापूर येतात. पिकांचं मोठं नुकसान होतं, ज्यामुळे अन्नधान्याची टंचाई निर्माण होते आणि महागाई वाढते. देशाच्या विकासाचा वेगच मंदावतो. पण ही आपली जीवनरेखा असलेली प्रणाली आता स्वतःच मोठ्या दबावाखाली आहे. काही जागतिक घटक आणि बदलणारं हवामान यामुळे मॉन्सूनचं गणित दिवसेंदिवस अधिकच अनिश्चित होत चाललं आहे. यातले 2 मोठे जागतिक खेळाडू आहेत, एल निनो आणि ला निन्या. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा पॅसिफिक महासागर गरम होतो त्याला एल निनो म्हणतात आणि तेव्हा सहसा भारतात मान्सून कमजोर होतो. आणि याउलट जेव्हा पॅसिफिक महासागर थंड होतो तेव्हा त्याला ला निन्या म्हणतात आणि तेव्हा आपला मान्सून जास्त मजबूत असतो आणि चांगला पाऊस पडतो. आणि ह्या सगळ्यावर परिणाम करणारा सगळ्यात मोठा घटक म्हणजे क्लायमेट चेंज, म्हणजेच हवामान बदल. यामुळे मॉन्सून जास्त अनियमित आणि टोकाचा होत चालला आहे. म्हणजे कमी वेळात प्रचंड पाऊस पडणं, ढगफुटी होणं, अचानक पूर येणं अशा घटना वाढल्या आहेत आणि यामुळे या संपूर्ण प्रणालीचा अंदाज लावणं खूपच कठीण झालं आहे. आणि म्हणूनच जाता जाता पुन्हा एकदा हेच सांगणं महत्त्वाचं आहे की भारतीय मान्सून हा फक्त एक पावसाळी ऋतू नाही. तो कोट्यावधी लोकांच्या आशा, आकांक्षा आणि त्यांच्या जगण्याचा आधार आहे. ती आपल्या देशाची खरीखुरी जीवनरेखा आहे.